हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता वाळवणीचे पदार्थ बनवायला घेतलेले आहेत. तर हा दुसरा पदार्थ आहे. कुरडई बनवलेली आहे. ह्याच्या अगोदर मी साबुदाणा आणि बटाट्याचे पापडसुद्धा बनवलेले आहेत. त्याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे. नक्की जाऊन बघा. तर ही कुरवडी आहे ना, रव्याची आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, इतकी सुंदर झालेली आहे. अगदी आपण गव्हाची कुरवडी जशी बनवतो ना, किंवा गव्हाच्या कुरवडीची जशी चव लागते ना, तशीच चव सेम रव्याच्या कुरवडीची सुद्धा लागते. तर भरपूर साऱ्या टिप्ससहित अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे ना, मी ते रव्याची कुरवडी बनवलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. तर इथे बघा, मी रवा आहे ना, 3 दिवस रवा पाण्यामध्ये आहे ना छान असा भिजवून घेतलेला आहे. रवा भिजत घातला ना आपण, की दररोज 3 दिवस आपल्याला आहे ना पाणी रव्यामधलं आहे ना बदलून घ्यायचं. आणि चौथ्या दिवशी आपण आहे ना कुरवडी करायला घेणार आहे. सगळ्यात महत्त्वाची टिप्स ही आहे की रवा छान 3 दिवस आपल्याला आहे ना भिजवूनच घ्यायचा आहे. म्हणजे जी कुरवडी आहे ना, ती चवीलाही छान लागते आणि अशी दुप्पट तिप्पट अशी आहे ना फुलली जाते. तर रव्याचं आहे ना, जे पाणी होतं ना वरचं, ते पाणी सगळं काढून घेतलं आहे. आणि खाली बघा, आपल्याला हा चीक राहिलेला आहे. तर चीक व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घेऊयात. तर आता अगोदर आपण सगळ्यात महत्त्वाची आणि दुसरी टिप्स, की चीक आपल्याला आहे ना अगोदर मोजून घ्यायचा आहे. तर कोणतंही भांडं घ्या, त्या भांड्याने आहे ना आपल्याला हा चीक आहे ना मोजून घ्यायचा आहे. तर आहे ना, इथे बघा, पाऊण टोप आहे ना हा चीक आहे. आता पाऊण टोप चीक आहे, तर पाऊण टोपच मी पाणी घेतलेलं आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे ही, की जेवढं चीक असेल तेवढंच पाण्याचा वापर करायचा. नाहीतर चीक आपलं आहे ना जास्त पाणी टाकलं तर पातळ होऊ शकतं. कमी पाणी टाकलं तर चीक आपला आहे ना व्यवस्थित होणारच नाही, कडक होईल. तर हे बघा, मी आहे ना इथे पाऊण टोप चीक होता, पाऊण टोप पाणी टाकलेलं आहे. त्याच्यातलं मी अर्धी वाटी आहे ना पाणी काढून घेतलेलं आहे, कारण चीक मला जराशी पातळ वाटतो आहे. तर आता पाणी छान असं उकळलेलं आहे. पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात. तुम्हाला जर इथं जिरं टाकायचं असेल तर जिरंसुद्धा टाकू शकता. आता पाणी छान असं उकळलेलं आहे. आता आहे ना गॅस बंद करायचा आणि जो आपला चीक आहे ना, तो चीक आपण ह्याच्यामध्ये ना थोडा थोडा करून आहे ना टाकायचा आणि एकसारखं विस्करने ना आपल्याला हलवून घ्यायचं आहे. हे बघा, ह्या पद्धतीनं गॅस मीडियम नका ठेवू, गॅस बंदच ठेवायचा, म्हणजे गुठळ्या होणार नाही. हे बघा, चीक आपला आहे ना इथे पातळसर वाटतो आहे, त्याच्यामुळे मी अर्धी वाटी पाणी आहे ना कमी केलेलं आहे. हे बघा, सगळा चीक टाकलेला आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं आहे ना आपण मिक्स करून घेऊयात. तर बघू शकता, गॅस जरी बंद असेल ना तरी पाणी आपलं उकळलेलं आहे. त्याच्यामुळे ना छान असा दाटसरपणा येत चाललेला आहे. हे व्यवस्थित असं आहे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं. अजिबात आपल्याला गुठळी होऊ द्यायची नाही. पाहू शकता, छान असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस आता चालू करते आणि मीडियम गॅस ठेवायचा. आणि मीडियम गॅसवरती आपल्याला चीक हा आहे ना छान असा शिजवून घ्यायचा आहे. आता चीक कसा शिजवायचा किंवा कसा शिजलेला कळणार हेही तुम्हाला मी सांगणार आहे. व्यवस्थित असं आहे ना एकसारखं हलवत राहायचं. तर हा चीक आपल्याला ज्यावेळेस शिजवतो ना त्यावेळेस सतत हलवत राहायचं असतं, कारण चीक आपला खाली लागू नये किंवा गुठळी होऊ नये किंवा कुठे कच्चा राहू नये. त्याच्यामुळे एकसारखं आपल्याला चीक चांगला असा आहे ना फेटून घ्यायचा असतो. आता तुम्ही ते उलटण्याच्या साहाय्याने करा किंवा चीक हलवायचं जे असतं ना त्याने हे जरी केलं ना तरीही चालतं. ते थोडंसंच आहे त्याच्यामुळे मी उलटण्याने हलवते. तर पाहू शकता, एक 5-7 मिनिट मीडियम गॅसवरती मस्त असा चीक आपला शिजवून घेतला आहे. आता झाकण ठेवते आणि गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे. आणि बारीक गॅसवरती एक 5 मिनिट आपण छान चिकाची आहे ना एक वाफ काढून घेऊयात. अगदी मध्ये वाटलं तर एखाद्या वेळेस तुम्ही हलवू शकता. 5 मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे. तर बघू शकता, अगोदर आहे ना एकदम पांढरा शुभ्र असा आपला चीक होता. आता जराशी कलर आहे ना आपला ट्रान्सपरंट वाटतो आहे. तर व्यवस्थित असं आहे ना मिक्स करूया. बघू शकता, छान असा आहे ना चीक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. चीक आपला छान शिजला ना की कुरवडीला तार पण आहे ना एकसारखी येते आणि कुरवड्या आपल्या आहेत ना मोडत नाहीत. हे बघा, मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून पुन्हा एक 5 मिनिटाची आहे ना मी वाफ काढणार आहे. आता हे बघा, छान अशी 5 मिनिटाची वाफ पुन्हा काढून घेतली आहे. पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. हा चीक शिजवताना ना फक्त हलवायचंच जराशी मेहनतीचं काम असतं.
आता आपण चीक शिजलाय का बघूयात. तर हात असं थोडासा ओला करून घेतलेला आहे आणि आपण चीक हातामध्ये घेऊन बघूयात. तर अगदी छान अशी गोळी तयार होते. चीक हाताला आपल्या अजिबात चिकटत नाही. सगळ्यात महत्त्वाची टिप्स तिसरी, की हाताला जर आपल्या चीक लागला तर चीक आपला शिजला नाही हे ओळखायचं आणि छान अशी गोळी होते, म्हणजे चीक आपला परफेक्ट असा शिजलेला आहे. आता पुन्हा व्यवस्थित मिक्स करूयात, गॅस बंद करूयात आणि 10 मिनिट आहे ना पुन्हा आपण ह्याला आहे ना झाकण ठेवून आहे ना छान अशी वाफ काढून घेऊयात. तर हे बघा, एक 10 मिनिट झालेले. आता आपण आहे ना कुरवडी करायला घेऊयात. तर इथे मी बारीक शेवचा जो प्लेट असते ना ती प्लेट घेतलेली आहे आणि साच्यामध्ये ती टाकून घेऊयात. आणि हे कुरवडी आहे ना आपल्याला गरम गरम असतानाच आहे ना करायची आहे. तर आता आपण साच्यामध्ये आहे ना चीक टाकूयात. गरम आहे आणि साच्यामध्ये चीक भरताना सुद्धा आहे ना अगदी थोडासा हात ओला करायचा पाण्याने आणि चीक आहे ना छान असा दाबून दाबून भरायचा, म्हणजे कुरवडी ना एकसारखी तार पडते. आता छान असं भरलेलं आहे. आता आपण आहे ना कुरवड्या करून घेऊयात. तर इथे ना मी प्लॅस्टिकचा पेपर कागद वापरलेला आहे. कागदाला आहे ना तेल काहीही वापरलेलं नाही आहे आणि ह्याला आपण तेलाचा अजिबात वापर केला नाही, त्याच्यामुळे ह्या कुरवडीचा अजिबात वास येणार नाही. अगदी 1 ते 2 वर्ष कुरवडी आपली छान अशी आरामशीर टिकते आणि एकसारख्या छान अशा आहेत ना ह्या छोट्या छोट्या मीडियम साईजमध्ये आपल्याला आहे ना कुरवडी आहेत ना टाकून घ्यायच्या आहेत. तर अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे तुम्हाला. हे बघा, एकसारख्या कुरवड्या आपल्याला आहेत ना ह्या टाकून घ्यायच्या आहेत. तर ह्याच पद्धतीने आहेत ना सगळ्या कुरवड्या मी करून घेतलेल्या आहेत. अगदी सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेलं आहे. तर सगळ्या कुरवड्या इथे बघू शकता. अगदी अर्धा किलो रव्यामध्ये आहेत ना 55 ते 57 कुरवड्या झालेल्या आहेत, अगदी एकसारख्या मीडियम साईजमध्ये. आता हे थोडंसं आहे ना एक अर्धा पाऊण तास सुकलं ना की आपल्याला आहेत ना ह्या पलटी करून घ्यायच्यात. तर बघू शकता पलटी करताना सुद्धा आहे ना अगदी आरामशीर असं आहे ना हे पलटी होतं आहे. ह्याचाच अर्थ आपली कुरवडी आहे ना अगदी परफेक्ट झालेली आहे. आणि हे छान असं 2 दिवस आहे ना आपण उन्हामध्ये आहे ना कडक वाळवून घ्यायचं आहे. आणि ही कुरवडी ना अगदी तुम्ही 1-2 वर्षसुद्धा वापरू शकता आणि ह्याच प्रमाणामध्ये तुम्ही करून बघा कुरवडी, खूप सुंदर होते. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. तर इथे ना छान अशा कुरवड्या वाळवून घेतलेल्या आहेत आणि एकसारख्या झालेल्या आहेत. आपण तळूनही तुम्हाला दाखवते. तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये कुरवडी टाकूयात आणि बघू शकता अगदी दुप्पट तिप्पट अशी कुरवडी आपली आहे ना तळून फुलून झालेली आहे, पाहू शकता. तर तुम्ही सुद्धा आहे ना ह्या उन्हाळ्यामध्ये ह्या पद्धतीने ना रव्याची कुरडई नक्की करून बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.